काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेनझींसोबतच्या संवादांवरून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. तसेच सुनेत्रा पवार यांच्यावरील एक्स पोस्ट, शिवसेनेतील पक्ष आणि चिन्हांचा वाद, जातीनिहाय जनगणना आणि अमेरिकेच्या टॅरिफच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये एक वाक्यातूपक वापरला गेला. आमच्या कम्युनिकेशन विभागाने जो राष्ट्रीय राजकारणामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी माफ करा राम मनोहर लोहिया यांनी जो इंदिरा गांधींवर जो आरोप केला होता, त्या आरोपामध्ये जे शब्द वापरले गेले होते ते इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आणि त्याचा दाखला देत असताना बीडच्या प्रकरणाच्या अनुषंगानं आमच्या कम्युनिकेशन विभागाने ट्विट केलं होतं. ते प्रासंगिक होतं आणि राजकीय त्यामध्ये एक टिप्पणी ही काँग्रेस पक्षाच्या आमच्या विभागाच्या माध्यमातून कुठेतरी झाली होती. त्यामध्ये वावगं मानून घेण्यासारखं काही नव्हतं. त्यांना जर तो आरोप जो आहे तो आरोप खोटा ठरवायचा असेल तर आमचा निषेध करून होणार नाही. इंदिरा गांधींना गुंगीगुड्या म्हटलं गेलं, मात्र त्यांनी स्वतःची ओळख आणि स्वतःच्या कामाच्या माध्यमातून आयर्न लेडी अशी ओळख निर्माण केली, त्यांना दुर्गा अशी ओळख निर्माण केली. तशाच पद्धतीनं उपमुख्यमंत्री महोदयाने देखील स्वतःची ओळख तशा पद्धतीने निर्माण करावी ही करता त्यांना शुभेच्छा आहे. हा त्यांच्यासाठी असणारा हा अनुरोध आहे. मात्र लक्ष विचलित करण्याकरता धचामा करण्याच्या अनुषंगानं जे काही चाललंय ते योग्य नाही आणि डायव्हर्शन करणे हा त्याचा मूळ हेतू आहे. रस्त्यावरचे गड्डे, बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारची एकामागे एक अनियमिततेची प्रकरणं समोर येत आहेत. संसदेमध्ये संसदेत, लोकसभेत, राज्यसभेत गृहमंत्री गायब आहेत, पंतप्रधान गायब आहेत. या सर्व मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याकरता कुठेतरी हा विरोधकांनी केलेला कांगावा आहे. इतपर या घटनेमध्ये जो एक कम्युनिकेशन गॅप राहिला त्या अनुषंगानं आम्ही खेद हा यापूर्वीच व्यक्त केला आहे. आणि बारामतीच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षाने एक परंपरेच्या, सुसभ्यतेच्या, संस्कृतीच्या अनुषंगानं आणि स्त्री दाक्षिण्याच्या अनुषंगानं आम्ही आमचा उमेदवारी मागे घेतला होता. त्याची स्मरण या निमित्ताने करून देतो. यावेळेस आमचा जो चर्चा संवाद हा उपमुख्यमंत्री महोदयांशी झाला होता, तसाच या संदर्भामध्ये करण्याचा आमचा कुठेतरी प्रयत्न होता. मात्र इतपर स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. आणि सदरचं जे ट्विट आहे एका राजकीय घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेली टिप्पणी आहे. त्याचा विपर्यास करण्याची काही आवश्यकता नाही. जिल्हा परिषदेत दिव्यांगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी मोहीम वेगानं सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार वैद्यकीय तपासणीनंतर खोटे प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील दिव्यांगांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नुकत्याच शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिव्हिल सर्जन लेवलला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील जी टीम आहे त्या टीमकडे आम्ही आता जिल्हा परिषदेतले जे काही दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांच्या स्तरावर विविध स्वरूपाचं दिव्यांगत्व तपासणीचे यंत्र वगैरे सगळे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी सुरू केलेली आहे. आणि शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लवकरच सर्व दिव्यांगत्वाची प्रमाणपत्राची पूर्णपणे फिजिकली तपासणी होईल असे आम्हाला आशा आहे. आता दिव्यांगामध्ये काही गोष्टी आमच्या अशा लक्षात आलेल्या आहेत की बऱ्याच लोकांना नोकरीत लागल्यानंतर दिव्यांगत्व आलेलं आहे. म्हणजे नोकरीत लागताना तो एक सामान्य नागरिक म्हणून लागला होता, परंतु नंतर काही ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी शॉक बसून काही लोकांना दिव्यांगत्व आल्याचे काही प्रकार आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे वाटतं की ज्यांनी दिव्यांगत्वाचं खोटं सर्टिफिकेट मिळून नोकरी मिळवली आहे अशा लोकांना म्हणजे तातडीने त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. सिव्हिल सर्जनकडून ज्यावेळेस हे सगळे रिपोर्ट येतील त्यावेळेस आम्ही त्याची छाननी करू. त्याच्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर झालेले अपंग आणि नोकरीपूर्वी असलेले अपंग यांची दोघांची प्रॉपर छाननी करण्यात येईल आणि पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधील अस्वच्छतेचा प्रकार समोर आला आहे. गोंदिया ते कोल्हापूर धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एसी आणि स्लीपर कोचमध्ये चक्क झुरळांचा वावर असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. महागडे तिकीट काढूनही स्वच्छ आणि आरामदायी प्रवास मिळत नसल्यानं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होतोय. हम लोग ट्रेन नंबर 11040 में है, कोच नंबर
B4। हम लोग की सीट है 6-5। यहाँ पे बहुत सारे कॉकरोच निकल रहे हैं और अभी वो जो अटेंडेंट होता है वो आकर और कॉकरोचेस को हिट किया है, काला हिट मारा है। तो ये किस तरह की व्यवस्था है। और यहाँ पे जो पानी बिक रहा है वो भी 20 रुपए का बिक रहा है। महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये ट्रॅव्हल करतोय। गाडी नंबर आहे 11040। गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत आम्ही जातोय। बोगी नंबर B4 मध्ये आहोत आम्ही आणि आम्ही आता रात्रीची वेळ झाली आणि आम्ही जिकडे बघतोय तिकडे कॉकरोचेसच दिसत आहेत आम्हाला। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था म्हणा किंवा स्वास्थ्य व्यवस्था प्रवाशांची कुठपर्यंत घेऊन गेले आहेत ते आणि काय पद्धतीची सेवा आम्हाला देतात, कारण आम्ही आता AC कोचमध्ये आहोत आणि AC कोचची जर ही अवस्था असेल तर कदाचित आम्ही जनरलमध्येच गेलो असतो। कदाचित हा प्रश्न मोठा आहे। दुसरी गोष्ट ही म्हणायची की पाण्याची व्यवस्था जी आपण म्हणतो की 15 रुपयाला जी बॉटल मिळते आपल्याला ती आता त्या लोकांनी 20 रुपयाला केलेली आहे। म्हणजे आम्ही त्यांना बोलतोय तरी त्यांनी ते 15 रुपयालाच देतात। म्हणजे आम्ही बोलतोय म्हणजे त्यांचे व्हिडिओज काढून सरकारपर्यंत पोहोचले तर कदाचित आम्हाला ती बॉटल 15 रुपयाला मिळेल की काय असा प्रश्न सुद्धा वर्णीवर आलेला आहे। आणि आम्ही इथे आलोय तर व्यवस्थितपणे, पण आमच्याकडे जिथे बघावं तिकडे सगळीकडे कॉकरोचेस येतात। त्यामुळे हा प्रश्न पण महत्वाचा आहे की यंग जनरेशन जे जेनजीज जे कॉकरोचेस आहेत आपले त्यांनी सरकारच्या नाकात दम केलेला आहे, पण इथे रिअल कॉकरोचेसने आम्ही प्रवाशांच्या नाकामध्ये दम केलेला आहे। त्यामुळे हा प्रश्न कुठेतरी उचलला गेला पाहिजे। थँक्यू।